3 दिवसांपूर्वी अहिल्यानगर महानगरपालिकेचा स्वर्गीय कर्मचारी धीरज परदेशी याला मुकुंदनगर या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात मारहाण करण्यात आलेली होती। सदर मारहाण करत असताना त्याला जीवे जाऊस्तर मारहाण करण्यात आली। त्यामुळे आज त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे। हा अंत होत असताना अत्यंत काळजाचा ठोका चुकवणारी अशी घटना या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यासोबत घडलेली आहे। या माध्यमातून मी अशी जाहीर करतो की अहिल्यानगर महापालिका कामगार युनियनने आत्तापासून बेमुदत बंद पुकारलेला आहे व मुकुंदनगर या परिसरात एकही कर्मचारी आपल्या नागरिक सुविधा पुरवण्यासाठी जाणार नाही। जोपर्यंत अहिल्यानगर महानगरपालिकेचे प्रशासन संपूर्ण संरक्षण हे कामगारांना देत नाही तोपर्यंत कोणीही कामगार मुकुंदनगर या परिसरात कामासाठी जाणार नाही। त्यानंतर बेमुदत आम्ही शहरचे सर्व स्वच्छता, पाणी, लाईट व इतर सगळे नागरिक सुविधा बंद पुकारलेल्या आहेत। त्याचबरोबर धीरज परदेशी यांचा अंत होत असताना त्याच्या कुटुंबियावर काय परिस्थिती ओढवली हे कामगाराचं कुटुंब समजू शकतं। त्याच्यामुळे त्यांच्या दुःखाला अंत नाही। त्यांच्या दुःखात सर्व कर्मचारी वर्ग सहभागी आहे। त्याला मी कामगार संघटनेच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो। त्याचबरोबर त्याला मारहाण करताना 7 ते 8 गुन्हेगार होते। 7 ते 8 गुन्हेगार असताना पोलीस प्रशासनाने आतापर्यंत फक्त 4च गुन्हेगारांना अटक केलेली आहे। जोपर्यंत उर्वरित गुन्हेगार अटक होत नाही तोपर्यंत कुठलंही कामकाज चालणार नाही अशा संघटनेचा निर्णय घेण्यात आलेला आहे। संघटनेच्या निर्णयामध्ये सर्व कामगारांनी एक दिलाने सहभागी व्हावे व आपलं कामकाज उत्स्फूर्तपणे सर्वांनी बंद ठेवावे। जर आपल्या कर्मचाऱ्याचा जीव जर जात असेल तर आपला उद्या भरोसा नाहीये आणि परिसरात अशी गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत। आपल्याला पूर्ण शहरभर काम करायचे असते। अशी परिस्थिती दुसऱ्यांदा कुठल्या कर्मचाऱ्यावर ओढवू नये म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिलाने व एकमताने सर्वांनी या निर्णयात सहभागी व्हावे। आपले कामकाज जोपर्यंत संघटना पुढील सूचना देत नाही तोपर्यंत बंद ठेवावे। त्यानंतर मी असे सर्वांना आवाहन करतो की अंत्यविधीची वेळ अद्यापपर्यंत आपल्याला कळलेली नाही। सदर अंत्यविधीची वेळ कळल्यानंतर स्वर्गीय परदेशी यांच्या अंत्यविधीसाठी सर्व कर्मचारी बांधवांनी उपस्थित राहावे व त्यांना श्रद्धांजली अर्पण करावे असे मी आवाहन करतो।